सर्वांचं हार्दिक स्वागत। पतू पॅकर आणि एका साइडला छत्रपती वॉरियर्स, शेवटचा मॅच ग्रुप स्टेजचा। इथून टॉप 6 च्या मॅचेस चालू होतील। तर आयोजकांनी टॉप 6 चे जे संघ आहेत त्यांच्या चिठ्ठ्या आपण रेडी ठेवायचा आहे। पूल ए मधून 3 संघ, पूल बी मधून 3 संघ, तिघांमध्ये क्रॉस चिठ्ठ्या होतील आणि एकमेकांच्या अपोजिट ए वर्सेस बी असाच मॅच पाहणार आहोत आपण टॉप 6 मध्ये। चला, रुपेश म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की जे टॉप 6 चे संघ आहेत, पूल ए चे 3, पूल बी चे 3, ही मॅच झाल्यानंतरच ते रिझल्ट सांगतील। व्हिएना सुपर किंग अप्रतिम खेळी राहिली होती आणि हा मॅच इतक्या मोठ्या फरकाने पराभव झालाय ना, कुठेतरी धक्का या संघाला बसलाय। जय श्रीराम संघाने चांगली कामगिरी केली आणि रवि डवलेचा बोलबाला राहिला। हितेंद्र भोईर, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो बड़े मैच में अपनी टीम को जीत दिलाता है। काय जबरदस्त मॅच झाला होता, एक तरफा मॅच। व्हिएना सुपर किंगला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं। मागील वर्षीचा चॅम्पियन संघ मोठ्या फरकाने पराभव झाला। ट्रिपल एक्स मुन्ना, ओ इथे मात्र 2 धावा कंप्लीट। दर्पण मात्रे, कालची रात्र काही प्रेक्षक घरी गेले असतील ना, त्यांनी मॅच पाहिला नसेल ना, तर जेटीसी किंवा टीसीपी वर जाऊन तुम्ही पहा। दर्पण मात्रेने एक वेगळा रेकॉर्ड केलाय। 6 बॉल 6 षटकार कालच्या दिवसात, कालच्या रात्रीमध्ये त्याने ठोकलेत। एक अगोदर एक षटकार ठोकला होता आणि त्यानंतर सलग 5, एका गोलंदाजाला सलग 5 आणि टोटल सलग 6 षटकार त्याने ठोकलाय। टॉप रँकिंग मध्ये हे दोन्ही खेळाडू आहेत, निखिल पाटील, दर्पण म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे देखील त्या रेस मध्ये आहे। फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय, फक्त दिशा दिली, कव्हरच्या बाहेर चेंडू येतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि रनिंग बिटवीन द विकेटला जवाब। 2 धाव्याने धावफलक 3, दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा। 4 धावा आहेत। पतू पॅकर वर्सेस छत्रपती वॉरियर्स, इथे 4 पैकी 4 मॅच जिंकलेला संघ पतू पॅकर 8 पॉइंट वरती आहे। छत्रपती वॉरियर्स देखील क्वालिफाय चा प्रबल दावेदार झालाय। म्हणून हा जो मॅच आहे ना, कॉन्फिडन्स करता, पॉझिटिव्ह एनर्जी करता, टॉप 6 मध्ये जाण्याकरता तो मॅच असेल। मॅच एज अँड टेकन, कॉट बिहाइंड, आउटसाइड एज, निखिल पाटील परतावा लागेल बॅक टू द पवेलियन। थँक्यू विजय कांबळे, आपला देखील खूप खूप धन्यवाद। आपल्या गावाची स्पर्धा आहे म्हणून रोज ते अपडेट घेण्याकरता आणि देण्याकरता येत आहेत। निखिल पाटील च्या नावावर देखील जेपीएल मध्ये 200हून अधिक धावा झाल्या, त्याच्याकडे देखील एक रेकॉर्ड। आले आले स्लॉग हिट आउट ऑफ द पार्क, स्वॅग से स्वागत। पहिलाच बॉल खेळत असताना आर्यन भोईर षटकार ठोकतोय।
4 बॉल. आज हाऊसफुल राहणार आहे. सोमवारचा दिवस, महादेवांचा दिवस. हर हर महादेव ही गर्जना केली जाईल. रनआउटची संधी होती. कल्पेश बॉल कॅरी केला असताना तर कुठेतरी डेंजर एंडला आर्यन होता. 1 रन येते. धावपळक 5 बॉल 11 धावा 1 विकेट. दोन्ही टीम करता मॅच जर पाहिला ना तर पॉइंट्स टेबल मध्ये दोन्ही टीम क्वालिफाय झाल्यात, परंतु एकमेकांच्या वरती जाण्याचा इरादा असेल. टेबल टॉपर कोण बनेल त्याकरता हा मॅच असेल. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. हुकचा फटका कन्वर्ट केलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध 1 बाउन्स रे दर्पण मात्रेचा क्लास. चौकार. थोडासा शॉर्ट ऑफ पिच डिलिव्हरी होती, शॉर्ट लेंथ होती आणि लेंथला उलकला. हुकचा फटका 1 बाउन्सने चेंडू सीमा पार. JPL चौकार. 4 धावेने धावपळक 15 धावा. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार 2-3 नाईट सध्या भरपूर जागरण झाले, परंतु आज खरी फाईट असेल. कारण की यानंतर प्रेक्षक कुठेच जाणार नाहीये. टॉप 6 चा रणसंग्राम आपण पाहणार आहोत आणि टॉप 6 मध्ये नॉकआउट मॅच. म्हणजे इथे 1 नंबरला कोण आहे त्याला व्हॅल्यू नाही, 6व्या नंबरला कोण आहे त्याला व्हॅल्यू नाही. जो नॉकआउट मध्ये चांगली कामगिरी करेल ना त्या टीमला व्हॅल्यू असेल. टॉप 3 मध्ये देखील आपण पाहणार आहोत. इंटरेस्टिंग तिथे देखील चिठ्ठ्या असतील, कारण की अगोदरच सर्व अपडेट मनीष म्हात्रे आणि संपूर्ण आयोजकांनी ऑक्शनच्या अगोदर, ऑक्शनच्या दिवशी, त्यानंतर सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. 15 धावा 1 ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होतोय. अमन पांडे. पांडेजी बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. उलट दिशेने स्विचिटचा फटका. पांडेजी बजा रही है सिटी, परंतु मी क्रिकेट खेळत असताना कॉन्सन्ट्रेट फार महत्वाचा आहे. मी इथे चुकी होते. 1 रन कॅच सुटल्यानंतर मितने कॅच सोडलाय, पण थोडी प्रॅक्टिस देखील क्रिकेट मध्ये फार महत्वाची असते. 16 धावा 1-1 कॅच. ज्यावेळी आपण शेवटला पराभव होतो ना ते अंतर दाखवत असते कॅच किती महत्वाचा असतो. 16 धावा. दर्पण मात्रेकडे प्रत्येकाची नजर आहे. काही यंदा JPL मध्ये दर्पण मात्रे बाईक घेईल हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. त्याचं उत्तर फायनल मॅचला मिळेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येते. 17 धावा. परंतु काय फलंदाजी आणि गोलंदाजी राहिले. दर्पण मात्रे मोठमोठे आयकॉन त्याच्या समोर फिके पडलेत. आयकॉन जरी नसला ना तरी पुढच्या वर्षी ज्यावेळी फॉर्म भरेल ना तो नक्कीच आयकॉन म्हणून गणला जाईल आणि अनेक टीम त्याच्या मागे लागतील ऑक्शन मध्ये. असा कारनामा त्याने केला या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. 5 बॉल 5 षटकार, 6 बॉल 6 चा विक्रम त्याच्या नावावर आहे. सलग 5 अगोदर 1, टोटल 6 सिक्स. फुल टॉस ला ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिड ऑन रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. आर्यनला जीवनदान मिळते. कदाचित समोरती बॉल लावला असताना तर डेफिनेटली थर्ड अंपायर घेतला असता, असं दृश्य पाहायला मिळू शकलं असतं. 2 या धावसंख्येने धावपळक 19 धावा 2 बॉल 1.2 चेंडू. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार छत्रपती वॉरियर्सने वार केलाय. पतू पॅकर नावाप्रमाणे कामगिरी राहिले. एक टायटल देखील JPL चे या संघाच्या नावावर आहे. सॉफ्ट हँडने दिशा दिली कलात्मक. आणि हा कॉन्फिडन्स केव्हा येतो ज्यावेळी सातत्याने तुम्ही चांगला क्रिकेट खेळतायत. भरोसा दाखवला जातोय आणि दर्पण आतापर्यंत ठाऊक आहे की कुठल्या एंडनी धावा येत आहेत, कुठल्या एंडनी धावा कमी येत आहेत. जय श्रीरामने ती चांगली फटकेबाजी केली. ज्यावेळी ऍडव्हान्टेज नाईट मॅच मध्ये तितका फरक पडत नाही, परंतु पहिल्या मॅच मध्ये तो फरक जाणवला. वाहता वारा होता आणि तिथे हात धुतले जय श्रीराम संघाने. वियाना सुपर किंगला अप्रतिम रित्या पराभव केला मोठ्या मार्जिनने.
20 धावा 3 बॉल. पुढचा बॉल. आर्यन भोईर आडव्या बॅटने खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. फोर्स करायचा होता. डीप मधून फिल्डर पुढे येईल. केवळ आहेत 1 रनने धावफलक पुढे येईल. 21 धावा. सिंगल डबलने सध्या पार्टनरशिप बिल्ड होते. पतू पॅकर संघाच्या नावावर हायेस्ट स्कोर आहे आणि सेकंड हायेस्ट स्कोर जय श्रीराम या संघाच्या नावावर आहे. 4 बॉल 21 धावा. एलईडी वॉल देखील बघतोय नवीन म्हात्रे यांची. आणि कोणत्याही कार्यक्रमाला क्रिकेटच्या किंवा इतर तर नवीन म्हात्रे यांचे संपर्क साधा तुम्ही. सॉफ्ट हँडने इथे मात्र अप्रतिम लाईन होती, लेंथ होती. बाहेर निघणारा बॉल छेडण्याचा इरादा होता. शेवटला मन बनवलं की थोडं सावध राहिले दर्पण, अन्यथा कॉट लागण्याची दाट शक्यता होती. डॉट बॉलने जर पाहिलं तर धावफलक स्थिरावलेली आहे. अक्षय पाटील 21 धावा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आणि या JPL मध्ये पहिला असा खेळाडू आहे अक्षय जो आपली मॅच असताना देखील मॅच झाल्यानंतर काहीतरी मदत त्यांनी केली ऍज अ स्कोरर म्हणून. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अपील केली होती, संपर्क कोणताही झाला नाही. गॅप मोठा होता परंतु काय चेंडू टाकलेत. हे शेवटचे 2 चेंडू अमन पांडेनी आपला क्लास दाखवला. लेग कटर बाहेर निघणारे बॉल अप्रतिम. हा आतमध्ये आला बॉल, काय वळालाय अप्रतिम. 2 ओव्हर 21 रन. घेऊया एक ब्रेक. दोन चेहरे सिमिलर दिसतायत, नवीन म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे. बॉडी लँग्वेज सेम दिसते आणि हाईट देखील अगदी सिमिलर आहेत. पण काहीकांना कधी वाटतं की एस्टनच्या मागे कल्पेश म्हात्रे आहे, कधी नवीन म्हात्रे आहे, कधी गोलंदाजी त्याची झाल्यावर हा परत कसा आला. हे कालपासून प्रश्न प्रत्येकाला पडलेत. आमच्या स्कोररला देखील तोच प्रश्न पडलाय कालपासून. आता कौशिक मात्र आहे टॉप रँकिंगच्या रेस मध्ये, हा देखील आहे ऍज अ बॉलर म्हणून विकेट टेकर गोलंदाज. आणि या मॅच मध्ये 2-3 विकेट घेतले ना टॉप रँकिंगला तो नंबर 1 ला देखील येऊ शकतो. जरी माहिती आमच्यापर्यंत कमी आली असेल ना तरी ते रेकॉर्ड आहेत त्याच्या नावावर. पहिलाच बॉल कौशिकचा. पहिला बॉल पहिला वार. चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉल वरती कौशिकचं स्वागत. षटकार. सत्तावीस धावा. फुल टॉस बॉल. आणखीन एक ऑन साइडला केलाय मिड विकेटला. फिल्डर एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. रनआउटची संधी असेल परंतु 2 धावा आरामात कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक 29 धावा. मोठमोठे आयकॉन फेके पडले त्या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. आणि जे छोटे आयकॉन आहेत, कोणताही खेळाडू छोटे आणि मोठे नसतात टेनिस क्रिकेट मध्ये, परंतु आपली जी थिंकिंग आहे एक गाव एक वाला मोठा, काही असोसिएशन मध्ये खेळतात ते छोटे. त्या अनुषंगाने कोणताही खेळाडू छोटा मोठा नाही, जो त्याची गुणवत्ता दाखवतो ना तो खेळाडू खरा मोठा घडतो. आणि आतापर्यंत JPL मध्ये आर्यन भोईरने देखील चांगली कामगिरी केली. दर्पण म्हात्रेने आपली कामगिरी अप्रतिम बजावले. थोडासा चेंडूला सरप्राईज केलाय, खास करून बॅटर खेळत असताना अक्रॉस द लाईन गेला. लेंथ ओळखली नाही. टप्पा पडल्यानंतर क्वेश्चन मार्क निर्माण झाला. 29 धावा आहेत फलकावरती. 3 बॉल. पंचांनी देखील अप्रतिम कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. फ्लाइट दिली होती हवेत. आणि कौशिकची एक खासियत आहे, निर्धाव चेंडू येतोय की एकच टप्पा तो टाकत नसतो. वेगवेगळे व्हरायटी आहेत, व्हेरिएशन आहे. आणि तो कॉम्बो तुमच्याकडे असायला हवा. एखादा बॉल तुमचा आवडत्या बॉल वरती षटकार आला तर तुमच्याकडे चेंज ऑफ पेस व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. कधी स्लोवर वन, ऑफ कटर, लेग कटर, नकल बॉलचा देखील वापर काही गोलंदाज करतात. त्यामध्ये कुणालचं नाव घेईन, कुणाल पाटील. नकल बॉल तो देखील अप्रतिम टाकत असतो. 4 बॉल 29 धावा.
स्लोवर वन चेंडू होता आणि या चेंडूला पिक केलंय. पुलचा फटका आडव्या बॅटने सक्सेसफुल केलाय आर्यन भोईर. आज एक वेगळं रूप त्याचं पाहायला मिळतोय. सिक्सर. खेळाडूंनी असं करीन आणि तसं करीन अगोदर JPLच्या अगोदर भरपूर सांगितलं असेल, परंतु ते साध्य केलं नसेल. अक्षयचं देखील नाव घेईन की काय कामगिरी केली. अक्षयने जेव्हा जेव्हा आलाय मोठा विकेट घेतलाय. ॲज अ स्कोरर सध्या आहेत, परंतु प्रत्येकाचा रेकॉर्ड सांगायला हवा. रन्स टोटल आहेत 35. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. यानंतर कशा प्रकारे अपडेट असतील ते आयोजक आमच्यापर्यंत माहिती देतील आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मोठा फटका पुन्हा एकदा. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव, वाव अँड वाव. षटकार. 3 ओव्हर 41 धावा. शॉर्ट आर्म जॅम चा फटका केलाय. शुभमन गिल चे फटके आपण पाहिले ना, त्याच प्रकारचा हा बॅट फ्लो होता. हा फटका होताना टायमिंग नुसार गेलेला. पॉवर तितकी जनरेट केलीच नाही. बॉटम हँड होता ना, फोर आर्म्स, त्याच्यामध्ये किती ताकद आहे हे दाखवून दिलंय आर्यन भोईरने. आणि त्याच्या नावावर आतापर्यंत 10 बॉल 29 धावा आहेत. म्हणजे पतुपेकर टीमने जे खेळाडू घेतलेत ना, एक निखिल पाटील तो देखील चाललाय. दर्पण म्हात्रे तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये. आर्यन भोईर चांगल्या टच मध्ये आहे. बॉलिंग तर त्याची पाहिली, आज बॅटिंग देखील अव्वल दर्जाची केले. पार्टनरशिप बिल्ड होते. रन 41, 1 विकेट 3 ओव्हर. टॉप 6 मध्ये गेलेत, परंतु कधी कधी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट फार महत्वाचा असतो. काही संघ हारून टॉप 6 मध्ये जातात ना, कुठे माइंड मध्ये ते असते की आपण मागील मॅच हारलोय, पण जिंकून गेलं तर चांगलं असते. ऑन द अप, इनसाइड आउट, इनक्रेडिबल, सुपर सेबी ऊपर. षटकार दर्पण म्हात्रेच्या बॅट मधून. कंप्लीट. दर्पण म्हात्रे आज जीवनदान आहे त्याला. येताना दही साखर खाऊन आला असेल. इथे रनआउट तो होणारच होता 99%, परंतु 1% जो लक फॅक्टर आहे ना, तो त्याच्या बाजूने दिसला आणि त्याने हा कॉलिंग चुकीचा केला होता, तो योग्य ठरलाय. पण क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं आहे. 2 या धावसंख्येने धावपळक 49च्या घरामध्ये. 4 बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचे आणि यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 6 चे मॅचेस. ही मॅच जशी संपेल तसं टॉप 6 चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल आणि तो ड्रॉ कशा प्रकारे असेल त्याची अधिकृत माहिती आयोजक आमच्यापर्यंत देतील. हाफ ट्रॅकर, पुलचा फटका अनसक्सेसफुल राहिलाय. चेंडू हवेत खेळलेत. फिल्डर येतोय. केवळने हा झेल टिपलाय. संपलाय खेळ दर्पण म्हात्रेचा. दर्पण म्हात्रेने या मॅच मध्ये केल्यात 8 बॉल मध्ये 15 धावा, 3 बॉल 49 धावा, 2 गडी बाद. मैदानाच्या आत एक एसटी रक्षक म्हणून नेहमी त्याच्याकडे पाहिले जाते, परंतु एक अप्रतिम बॅटर देखील आहे. षटकारांची आतिषबाजी द ग्रेट मराठा मध्ये नेहमी एक गाव एक फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू खेळत असतो. अनुभव आहे आणि षटकार कधीही तो टोकू शकतो असा कारनामा अनेक वेळा त्याने केलाय. आज प्रमोशन दिले. 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये एक झलक प्रणयची देखील पाहायची आहे सर्वांना. आणि नवीन मात्रेला विकेट घ्यायच्या आहेत. JPL मध्ये सर्वाधिक विकेटच्या रँकिंग मध्ये यायच्यात ना, तर नवीनला देखील विकेट घ्यायच्या आहेत. आणि नवीन देखील टॉप 10च्या लिस्ट मध्ये आहे. 49 धावा, 2 विकेट, 3.3 चेंडू. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकला होता, परंतु आल्या आल्या अर्धा हुक आणि अर्धा पुल. सिक्सर.
संधीचं सोनं त्यालाही करावं लागेल. आल्या आल्या स्वागत केलंय नवीन मात्रेचं. आडव्या बॅटने खेळायचं होतं. एक रन तर कंप्लीट. आर्यन भोईर स्ट्राईक ठेवण्याच्या इरादामध्ये आहे. 56 धावा या एक रनने धाव फलक. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. पहिली इनिंग आपण बघतोय. ग्रुप स्टेजची शेवटची मॅच आहे आणि शेवटची मॅच असताना फर्स्ट इनिंग 56 धावा 2 गडी बाद 3.5 बॉल. आज प्रेक्षकांची गर्दी अफाट आहे आणि जसजसं नॉकआउट मॅच चालू होईल ना अजून गर्दी वाढेल, रोमहर्षकपणा वाढेल. टॉप 6 ला नेमकं क्वालिफाय कोण झाले, टॉप 3 मध्ये ए मधून कोण आहे, बी मधून कोण आहेत, ती चर्चा देखील चालू आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि ती चर्चा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. शेवटचा बॉल फाईन खेळायचा होता. फिल्डर अगोदरच त्या ठिकाणी थोडस फंबल झालाय. ऋतिक म्हात्रे चेंडूच्या मागे येतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथे धावा असतील 3 धावा. 3 धावेने धावफलक 59 आणि जिंकायला 4 ओव्हर मध्ये 60 रन. 4 ओव्हर 60 रन कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. भावेश वणगा जॉईंट असतील मायक्रोफोनवर. घेऊया एक डीजे ब्रेक. हायलाइट मध्ये आर्यन भोईरची इनिंग आपण बघतोय. काय जबरदस्त बॅटिंग जेटीसी आणि टीसीपी द्वारे दाखवले जाते. षटकार, चौकार, सिंगल, डबल आणि कशा प्रकारे बॅटिंग केली. वेगवेगळे फटके. एक कॅच सुटला ना तिथून जर पहिला आर्यन बरसला, मला वाटते मीतने तो कॅच टाकला होता आणि म्हणून त्या धावा आल्यात. आर्यनने देखील आपले छाप सोडले जशी छाप आमच्या पंचांनी सोडले. विरल नायर सर, ललित भोईर सर, विशाल नाईक सर ही त्रिमूर्ती आहे पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दिवस रात्र या स्पर्धेला दिलेत. दिवस रात्र का तर संध्याकाळी 7 नंतर नाईट शिफ्ट आणि 12 नंतर दिवस, म्हणून त्यांनी दिवस रात्र एक केले या स्पर्धेकरता. जाऊया मायक्रोफोनवर. भावेश वणगा, व्हॉइस ऑफ जुचंद्र भावेश वणगा आपण यायचं मायक्रोफोन वरती. थँक्यू. अक्षयजी साटम यांचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. जुचंद्र प्रीमियर लीग JPL आणि आजचा फायनल डेचा दिवस. कोण ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार, कुठचा संघ ही बाईकवर बसणार, कुठचा संघ खऱ्या तर मात्र उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरणार, याकडे नक्कीच आज मात्र पूर्णपणे नजरा लागल्या आहेत जुचंद्र आणि जुचंद्र गावाच्या. चालू असलेला सामना छत्रपती वॉरियर्स आणि पत्तू पॅकर्स या दरम्यान सामना बघायला मिळतोय. 24 चेंडू आणि 60 धावांचे लक्ष्य ठेवले पत्तू पॅकर्स या संघाने. खऱ्या तर मात्र आपण बघू शकतोय प्रथमेशजी भोईर यांचा हा संघ, या संघाचे होनर पाहायला मिळतात पत्तू पॅकर्स या संघाचे. त्याच्यानंतर छत्रपती वॉरियर्स हा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. जिग्नेशजी म्हात्रे यांचा हा संघ पाहायला मिळतोय छत्रपती वॉरियर्स आणि त्यांचं देखील येत्या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलंय. बघूया आज मात्र कुठचा संघ जिंकेल. यानंतरचे होणारे सामने आपल्याला पाहायला मिळतील.
चांगले सामने याच्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. 60 डावांचं लक्ष ठेवलंय, कशा प्रकारे पार केलं पाहिजे छत्रपती वॉरियर्स. सध्याच्या घडीला पत्तू पॅकर्स हा संघ टॉपच्या रँकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना देखील मात्र विसरून जाणार नाहीये. यष्टांच्या मागे आपण प्रणय मात्रेला बघू शकतोय, अगदी मास्टर माइंड खेळाडू पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे निखिल पाटील गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दर्पण मात्रे, कालच्या दिवशी काय प्रदर्शन त्या खेळाडूचं राहिलं आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि त्याच्या अगोदर 1 षटकार मारला होता, म्हणजेच काय तर 6 षटकार त्याने ठोकले होते. तर आपण बघू शकतो या जय श्रीराम यांचा देखील खेमा सध्याच्या घडला खुश असेल. मागील मॅच त्याने मात्र जिंकलाय. वेहाना सुपर किंग या संघाला त्याने पराभूत केले. आपण डगआउट्स बघू शकतोय. एनआर कट्टा यांचा देखील डगआउट तुम्ही पाहू शकताय. वेहाना सुपर किंग यांचा देखील डगआउट तुम्ही पाहू शकताय. अग्री बॉईज यांचा देखील डगआउट तुम्ही पाहू शकताय. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मिस्टर कल्पेश मात्रे आणि दुसऱ्या बाजूला शैलेश अशी सलामीची जोडी बघायला मिळते. नवीन आहे, नवीन मात्रे आणि शैलेश मात्रे. शैलेश गोंधळी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर नंबर 1 चा गोलंदाज गोंधळी मार्कवर निखिल पाटील. प्रतिषटकामध्ये 15च्या फरकाने चालावं लागेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर निखिल पाटील. पहिले षटक, पॉवर प्लेचा षटक चालू होतोय. सुरुवात होते. पहिला चेंडू. ओ यावेळेस जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय. त्यांच्याकडनं चांगला प्रयत्न झाला होता झेल पकडण्याचा, परंतु झेल सुटलाय. दर्पण मात्र होते तिकडे, अगदी चांगला प्रयत्न केला होता परंतु यश मिळालं नाहीये. या 2 धावा मिळाल्या होत्या पहिल्या चेंडूवर. अगदी स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले गेले आहे मिस्टर नवीन मात्रे या खेळाडूने. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना ओ यावेळेस पद्धत जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनला पकडला झेल. आर्यन भोईर नाही करणार चुकी. धक्का क्रमांक पहिला लागला बतोय छत्रपती वॉरियर्स या संघाला मिस्टर नवीन मात्रे. वन डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर कल्पेश मात्रे. खरं तर मात्र कल्पेशचा या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगलं प्रदर्शन झालंय, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे तो खेळेल. तुम्ही मागच्या मॅचेस मध्ये काय केलंय त्याच्या मात्र ते विसरून या मॅच मध्ये काय कराल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. पहिली सफलता मिळाली जाते निखिल पाटील या गोलंदाजाला. धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. ओ यावेळी मात्र काय घडलंय, बॅट चेंज आणि अशा प्रकारे अजून एक धक्का लागला जातोय. कुठली चूक करत नाही मिस्टर प्रणय मात्रे. धक्का क्रमांक दुसरा छत्रपती वॉरियर्स या संघाला. कल्पेश मात्रे आल्या पावली माघारी परतलाय.
दीपक याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर JPL केवल मात्रे. चौथ्या क्रमांकावर तो दाखल होतोय. ओ याला स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. आता मात्र काय घडलंय, पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय छत्रपती वॉरियर्सचा संघ. लागतोय अजून एक धक्का. स्वयं होते तिकडे. खऱ्या तर मात्र आपण बघतो नितीन पाटील यांचे सुपुत्र होते आणि त्यांनी हा झेल पकडलाय. धक्का क्रमांक अजून एक पड लागला बतोय, तो म्हणजे तिसरा. आणि बघू शकता तुम्ही हॅट्रिक साधली गेली आहे मिस्टर निखिल पाटीलच्या माध्यमातून. माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेट त्याने घेतले आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर हार्दिक पाटील. डावखुराचा फलंदाज आहे. नक्कीच डावखुराचे फलंदाज घातक ठरतात, परंतु या मॅच मध्ये काय कशा प्रकारे खेळी होईल हार्दिक पाटील मार्फत. या JPL मध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. त्याने उत्तुंग झेल पकडलेत, ते देखील विसरून चालणार नाही या JPL मध्ये. ओव्हर द विकेटने हार्दिक साठी. ओ यामध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचा काम करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाराच्या स्वरूपात. गडी बाद झाले ते म्हणजे 3. छत्रपती वॉरियर धावसंख्या फक्त 2 धावा. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली आहे. चांगली गोलंदाजी केली बताई. मनोज पाटील यांच्याकडनं स्वयंसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेस माझा प्रयत्न मिफ्रॅम स्टोक्स बघायला मिळतोय. अगदी चेंडू आपण बघू शकतो कव्हर क्षेत्रामध्ये चांगला गॅदर केलाय चेंडूला आणि षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले ते म्हणजे 3. धावसंख्या आहे ती 3 आणि 18 चेंडू 57 धावांची गरज. डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानात. कम ऑन डीजे. अगदी आपण बघू शकतो निखिल पाटील कशा प्रकारे विकेट्स घेतले होते. पहिल्यांदा कल्पेश मात्रे विकेट झाले, त्याच्यानंतर आपण बघू शकतो काय झेल पकडलाय. ओ यावेळेस बघा अप्रतिम झेल. स्वयं पाटील होते तिकडे. मिस्टर JPL केवळ मात्रेचा झेल पकडला होता. काय अप्रतिम. फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय मिस्टर दर्पण मात्रे. सध्याच्या घडीला टॉप मधील खेळाडू या JPL मध्ये पाहायला मिळतोय. तो आलाय गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक हाताळण्यासाठी. अगदी फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. 4थं पर्व जुचंद्र प्रीमियर लीगचं आणि या 4थ्या पर्वामध्ये खऱ्या तर मात्र प्रत्येक खेळाडूने चांगलं प्रदर्शन दाखवलंय आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतो होनर लोकांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावेळी काय घडलंय, अगदी भुंद्यात टाकलाय चेंडू. ब्लॉक हॉल ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने आणि अजून एक धक्का लागला जातोय छत्रपती वॉरियर्स या संघाला. मिस्टर हार्दिक पाटील अगदी पडझड कडवतात धावसंख्येची, परंतु तो देखील बाद झालाय. 4था हादरा बसला जातोय छत्रपती वॉरियर्स या संघाला. थँक यू डीजे.
त्याचप्रमाणे आमचे समालोचक हळूच अंडापावचा स्वाद घेत असताना आपण पाहू शकतोय. संदीप गावण सर, त्याचप्रमाणे तुषार सोनावणे आणि अक्षय साटम यांना पाहू शकतोय. गडी बाद झालेत ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. 17 चेंडू आणि 57 धावांची गरज. या प्रकारे समीकरण पाहायला मिळतं. नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल होतोय. ऋतिक म्हात्रे हिटमॅन म्हणून ज्याची प्रसिद्धी पाहायला मिळते. यावेळी जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रणय म्हात्रे नाही करणार चुकी. अजून एक धक्का लागला होतोय छत्रपती वॉरियर्स या संघाला. धक्का क्रमांक 5वा. ऋतिक म्हात्रे आल्या पावली माघारी परततोय. संघाचा संगणक तसेच अग्री बॉईज तसेच ओनर देखील यायचं आहे. अग्री बॉईज या संघाचा ओनर, त्याच्यानंतर जय श्रीराम या संघाचा देखील संगणक आणि ओनर आणि एनआर कट्टा यांचा देखील पाठवायचा आहे. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. शतरक्षक विनोद परेट, चांगले शतरक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या 1च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकली आहे. धाव संख्या 4 या आकड्यावर. 15 चेंडू 56ची गरज. शैलेंद्र याला मात्र भरपूर वेळेनंतर स्ट्राईक मिळाले गेली आहे. स्ट्रगल करतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आपण बघू शकतोय फॉरवर्ड स्कोरले क्षेत्रामधून आलाय, चेंडूला फेल केलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि सक्सेसफुल 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 6 या आकड्यावर. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. अगदी या अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर कुठे ना कुठे भागीदारी येणं फार गरजेचं असेल. रिक्वायर रन रेट जो आहे तो थोडासा वाढला गेलाय. 23.14च्या घरात जाऊन पोहोचलाय. 14 चेंडू आणि 54 धावांची गरज समीकरण पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवर आपण बघू शकतोय रिक्वायर रन रेट वाढला जातोय. ओ यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने. निर्धार चेंडूची सांगता झाले. जणू काय प्रश्न विचारला होता, या चेंडूला डिपेंड करू शकतोस का, तर बॅटरच्या माध्यमातून उत्तर आले नाही करू शकत डिपेंड्स. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. पूर्णपणे मॅच वर कब्जा करण्याचा प्रयत्न होतोय पत्तूपॅकर या संघाचा. ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू आपण बघू शकतो पॉइंट मध्ये दन 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 करत निघून जातोय. या वेळेला उशिराने आलाय चौकार. तुला पत्तूपॅकर आपण हा केमा देखील सध्या खुश असेल, कारण सध्या आपण बघू शकतो 5 गडी बाद दिले छत्रपती वॉरियर्स या संघाचे. त्याच्यानंतर आग्री बॉईज हा संघ देखील आपण बघू शकतोय, तो देखील टीम मीटिंग त्यांची देखील चालू आहे की येणारे पुढचे सामने कसे खेळायचे आहेत, काय रणनीती असेल, रणनीती आखावी लागेल. कारण इम्पॉर्टंट मॅचेस या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत होता तर डायरेक्ट या स्पर्धेमधून बाहेर होताय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय एनआर कट्टा. अगदी एनआर कट्टाला असं जणू काही वाटलं होतं की
आमचं बाहेर जाऊ की काय, आत येऊ की काय, असं सिच्युएशन त्यांच्या मनात देखील चाललं होतं. आणि शेवटच्या क्षणी आपण बघितलं होतं चांगली फलंदाजी जुगन याची बघितली, त्याच्यानंतर अनिकेत बोमटे, आणि खास करून मी यशाचं कौतुक करेन, त्याने काय परफॉर्मन्स दाखवलाय या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये, अप्रतिम. खऱ्या अर्थाने मात्र राज पाटील या खेळाडूवर जास्तीत जास्त खुश असतील. त्याच्यानंतर जय श्रीराम, रुद्रनाथ भोईर यांचा संघ, खऱ्या तर मात्र हितेंद्र भोईर यांच्यावर ते मात्र आयकॉन म्हणून बघतायत. आणि आयकॉन सारखी खेळी त्यांनी मागच्या मॅच मध्ये केलंय. म्हणजेच काय, ओल्ड इज गोल्ड असं म्हणावं लागेल. चांगला खेळ त्याने दाखवलाय हितेंद्र भोईर याने. 12 चेंडू आणि 50 ची गरज. रिक्वायरमेंट थोडासा वाढलाय, 25 वर जाऊन पोहोचलाय. आर्यन भोईर या जुचंद्र प्रीमियर लीग मधला टॉप बॉलर. ओ यावेळेस बुंद्यात टाकला क्षेत्ररक्षक निलेश होते तिकडे, त्यांच्याकडनं झाली आहे चुकी. आणि बघता बघता 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे 12 या धावसंख्येवर. निलेश कडनं फार चुका होत नाही आहेत, परंतु आज झाली आहे. कदाचित प्रेशर असावं की काय. आर्यन भोईर काय कमालीची गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. या गोलंदाजाच्या नावावर 8 विकेट्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि टॉप वर सध्या तो विराजमान आहे. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये. निखिल पाटील नाही करणार चुकी, आणि चांगला झेल त्याच्या माध्यमातून पकडलाय. आणि धक्का क्रमांक 6 छत्रपती वॉरियर्स या संघाला बघायला मिळतोय. एका बाजूला शैलेश किल्ला लढवतोय, त्याने 3 चेंडूचा सामना केलाय, 6 धावफेकर खेळतोय, परंतु मोठे पटके आले नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे अप्रतिम गोलंदाजी पत्तू पॅकर या संघाची. ओ यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडूला फिरकावलाय, चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार, आला षटकार. पुण्याचा ओव्हर द विकेटने 4था चेंडू दीपेश साडी. यावेळेस पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, आर्यन भोईर स्वतः चेंडूच्या खाली आणि पकडलाय झेल. लागलाय अजून एक धक्का क्रमांक 7 छत्रपती वॉरियर्स या संघाला. आठ चेंडू 42 ची गरज. ओ यावेळेस चांगला फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो आहेत फॉरवर्ड पॉइंटला, चांगले क्षेत्ररक्षण झालंय, स्वयं होते, परंतु विनोद परेड याने येऊन चेंडूला कलेक्ट केलंय. एक धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 7 चेंडू 41 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू लास्ट गो
आर्यन भोईर या षटकामध्ये 2 विकेट त्याने घेतलेत, 9 धावा खर्च केलेत. शैलेश साडी शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. किती धावा मिळाल्या जातील पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येईल तर चौकाराकरिता चेंडू जातोय. जय श्रीराम यांनी देखील संगणक पाठवायचा आहे. विनोद परेड येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. जुचंद्र प्रीमियर लीग आणि आज फायनल डेचा दिवस. असं वाटलं होतं की वेहाना सुपर किंग चांगला खेळ करेल आणि पुन्हा एकदा आपल्याला टॉप 3 मध्ये बघायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. विहाना सुपर किंग मात्र या स्पर्धेमधून बाद झालाय. कुणाल पाटील याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला आज मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं. निराश असतील आपल्या या खेळीवर ते. विनोद पहिला चेंडू मितसाडी. यावेळेस मात्र पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. धक्का क्रमांक 8वा छत्रपती वॉरियर्स या संघाला मिस्टर मैत पाटील. प्रत्येक खेळामध्ये आपण बघू शकतो जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. जुचंद्र प्रीमियर लीगचा आवाज आणि आवाज पाहायला मिळतोय. कोणी शिट्ट्या वाजवतोय तर कोणी टाळ्या वाजवतोय आणि कोणी खऱ्या तर मात्र अगदी थंड घेऊन या मॅचला बघण्यासाठी आलेत, अगदी एन्जॉय करतात या मॅचला. यतीश आलाय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आहे, अपील केली आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय मिस्टर प्रणय मात्रे यांच्याकडनं. तर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज शैलेश. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 24 आकड्यावर. पूर्णपणे पकड मध्ये ठेवलंय या मॅचला पतुपाकर या संघाने. शॉट फाईन लेगला आपण शतरशे बघू शकतो. त्याच्यानंतर शॉट थर्डमॅनला स्वतः नंदकुमार भोईर. अनुभव आपल्याला बघायला मिळतोय. अनुभवचा शिदोरी घेऊन मैदानाच्या आत ते उतरलेत. अगदी प्रत्येक खेळाडूला ते गायडन्स करत असतात, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. यावेळेस बघा अजून एक धक्का शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. धक्का क्रमांक 9. मिळतोय. बिट्टू येतोय खेळण्यासाठी. कौशिक येतोय. बिट्टू नावाने ते सुप्रसिद्ध आहेत. 9 विकेट गेलेत. शेवटची विकेट असेल. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 24 धावा. 3 चेंडू 36 ची गरज. धावसंख्येचं अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल.
यावेळेस जोरकर मारण्याचा प्रयत्न, अपील केली होती, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 25 या धावसंख्येवर. 2 चेंडू 35 ची गरज. पूर्णपणे पकड मध्ये मॅच घेतलाय पतू पॅकर्स या संघाने. आणि चांगली स्पर्धा आपण बघू शकतोय नागेश काका या क्रीडांगणावर. ओ यावेळी पत्र काय घडलंय तर जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी प्रणय मात्रे यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू आपण बघू शकतो फ्लाय स्लिप मध्ये नंदकुमार भोईर यांच्यापर्यंत गेला होता, परंतु चेंडूला कॅरी करू शकले नाहीये. जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु जेल मिळाला नाहीये. चांगला प्रयत्न केला होता नंदकुमार भोईर यांनी. शेवटचा चेंडू फेल. 1 चेंडू 34 ची गरज. कौशिक स्ट्रायकरकडे. विनोद गोंदजी मार्कवर राऊंड द विकेटने. ओ यावेळेस खेळलाय चांगला स्ट्रोक्स खेळलाय, चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय, परंतु एकच धाव आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय. अगदी 32 धावांशी विजयी संपादन करतोय पतू पॅकर्स हा संघ. चला अग्री बॉईज संगणक पाठवायचा आहे. निखिल आपण देखील यायचे पतू पॅकर आणि अग्री बॉईज. जय श्रीराम, बंटी सिक्सर, एनआर गट्टा, छत्रपती वॉरियर्स, पतू पॅकर, आग्री बॉईज हे टॉप 6 मध्ये संघ आहेत. आणि सिंपल अगोदर देखील सांगितले, पुन्हा एकदा सांगतो, पूल ए चे 3 कॅप्टन एका साइडला असतील, पूल बी चे 3 कॅप्टन एका साइडला असेल. पूल ए मध्ये जो नंबर 1 ला आहे तो पहिली चिठ्ठी उचलेल. पूल बी मध्ये जो